लागल देवा तुझ्या नावाचं येड लागल देवा तुझ्या नावाचं येड लागल. अरे वा 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 बाप्पा, अरे कसा आहेस? अरे सकाळ सकाळ लय जाग दिसतेस तू. आणि म्या कसं दिसतंय? थोडा खिसा फाटलाय आणि डुंगणाकडे मी थोडं फाटलंय. अरे पण हवा खेळती राहते बघ. अरे मला विचार तरी मी कुठं चाललोय. कोरोना नंतर आता 2 वर्षानंतर शाळा सुरू होणार आहे आणि आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. म्हणून मी तुझ्या पायाशी आलो. नाही तर याच्या आधी कधी आलतो नाही आलतो. म्हणजे तसा तुझा नाचा या धिंगाणा घालायला. पण आता शिक्षण करायचं म्हटलं तर तुझ्या पाया पडणं गरजेचंच आहे. तशी मला तर काही गरज नाही रे. पण माझी माय म्हणते तू 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती आहेस. तर बाप्पा मला चांगली बुद्धी दे म्हणजे मी हुशार होईल आणि लवकरात लवकर मोठा डॉक्टर बी होईल. चल तुझ्या पायात पडलो. आता आई आणि बाच्या पाया पडायचं आणि मग निघायचं. चल माय चल माय या शाळेला चालू. कोरोना नंतर आज पहिल्यांदा शाळा आहे. चल पण माय बा कुठे गेलाय ग? सकाळपासून दिसलाच नाही बघ. शेतावर गेलाय. बर काय पाऊस पडणार आहे तो बी आपल्या गावात आणि त्याला कोणी सांगितलं? त्याला कशाला कोणी सांगायला पाहिजे? त्याने घेतला असं त्या व्यवसायाचा अंदाज. पण माय पाऊस पडला तर किती बरं होतं. पाऊस पडला तर चांगलं पीक येईल. चांगलं पीक आलं की पैक मिळेल आणि पैक मिळाल्यावर माझं नवीन शर्ट आणि पॅन्ट मिळेल. माझी देशी नवीन शर्ट आणि पॅन्ट 2 वर्ष आधीच डगडगलं कापड. समजी पोरं मारायची नव्हतं. मला काय माहिती नाही. तू आज काय करून बारा असा मी समजूतदारच. पण आता मला सांग उद्याचा डॉक्टर आज भारी दिसायला हवा की नाही? मग चल पिन दे बघ इकडे. जरा की नाही दिसा एकदम भारी. चल काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. राजा तू इथं काय करतोस? आणि आपण ढोर? अरे ढोरांना दुसऱ्याच्या शेतात कशाला पाठवतो खायला? आणि शेतात काय खायला तरी आहे का? अरे इकडे पाऊस पडायची मारोमार आहे. राजा तू असं आभाळाकडे काय बघत बसलाय? आभाळाकडे बघितल्यावर पाऊस पडणार आहे वय? म्हणजे तसा बाबी गेलाय शेतात. पण आजा पाऊस पडल्यावर पीक येईल आणि पीक आल्यावर पैक मिळतील आणि पैक मिळाल्यावर मग कापड मिळणार आहे बघ. आणि तुझ्यासाठी छान नवीन काठी बी येईल. अरे आता म्हाताऱ्याला काठीचा आदर हवा की नाही? मग चल. अरे या जनावरांना घेऊन जा घरला. अरे मुकी जनावर आहेत त्यांचं दुःख त्यांनाच कळते बघ. आता कसं आहे ना आपली परिस्थिती कळून आपल्याकडचे समाजसेवक मोठे मोठे नेते जनावरांसारखे मुकेच झाल्यात बघ. अरे आपल्या जनावरांना भावना तरी आहेत. म्हणजे उद्याला आपण कुठे हरवलं ना तर ते वासकडे काठी तरी येते. पण ही लोक राजा ही लोक आपल्याकडे डोंगून बी पाहणार नाही बघ. चल शाळेला चाललोय. शाळा तर आहे कशीच आहे. 1 2 3 4 कवळे तुटलेत अगदी माझ्या पाठीवाली. अरे मास्तर एक साथ नमस्ते. मास्तर माझा नमस्कार स्वीकार करावा. नाही मास्तर कोणी नाही आलं. अहो तालुक्याला नवीन इंग्लिश मीडियमची शाळा सुरू झाली ना. समधी पोरं तिकडेच गेले. माझ्या बाकडे तेवढे पैके नाही ना. पण मास्तर मी इकडे शिकणार आणि मोठ्या डॉक्टर बी होणार. मास्तर बोलू कोरोनाच्या काळात मी अख्ख्या अंकल्पी वाचली बघा. मला लय प्रश्न पडले. आता मला सांगा अननसच का अवजाराचा का नाही? आपल्याकडे धड पाऊस पडणार मग अननस तरी येईल कुठून? आता अवजाराचा असता तर आम्हाला सोपं पडलं असतं. असे लय प्रश्न पडले मास्तर. आता मास्तर ते आपल्या विज्ञानात सजीव आणि निर्जीव. पण मास्तर सजीव म्हणजे त्याची वाढ होते निर्जीव त्याची वाढ नाही होते. मग मास्तर मला सांगा ही काठी सजीव का निर्जीव? मास्तर निर्जीव कशी? आता याची पाण्यात टाकलं आणि काढलं तर याची वाढ होते फुगते म्हणजे सजीव असायला पाहिजे ना. शेतामध्ये मास्तर एक सांग. मास्तर रोज सकाळी उठल्यावर माझी माय म्हणते एका शाळेत जा खूप शिकवणं डॉक्टर. बाबा तिची स्वप्न घेऊन मी शाळेत येते. पण मला मात्र गुदमरल्यावानी होते मास्तर. मला मात्र गुदमरल्यावानी होते मास्तर. मास्तर तुमचा तो दुधडा कधी बी शिकू नाही तर शाळा वर्ग पळापळू सगळं खाऊन टाकेल मास्तर. सगळं खाऊन टाकेल. अहो मास्तर तुमचं ते गणित म्हणजे मायाच्या गणितापेक्षा किती आहे. अहो हिशोबाची गणित करता करता माझी मायाच एक न सुटणारे गणित होऊन बसले मास्तर. माझी मायाच एक न सुटणारे गणित होऊन बसले. मास्तर तुमच्या त्या भूगोलात आपल्या गावाला भरपूर पाऊस पडतो. पावसाची वाट पाहून माझ्या बाच्या डोळ्याचं पाणी बी सुटलंय मास्तर. माझ्या बाच्या डोळ्याचं पाणी बी सुटलं.
जाऊ द्या मास्तर. पण मास्तर तुमचं ते शाळा सुटायचं गाणं ते सांगायला विसरू नका. मला ते लय आवडतं मास्तर. मला ते लय आवडतं. नाही मास्तर याच म्हणतो. मास्तर मास्तर शाळा सुटली. मास्तर मास्तर शाळा सुटली. शेतकऱ्याची जमीन सावकाराने लुटली. मास्तर मास्तर शाळा सुटली. मास्तर मास्तर शाळा सुटली.